शेतकरी बंधूंनो नमस्कार. मी संदीप जाधव पाटील बनाना हाऊस टिश्यू कल्चर रिसर्च अँड डेव्हलपमेंटमध्ये तुमचं स्वागत करतोय. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, गुजरात अशा विविध राज्यांमध्ये आपण टिश्यू कल्चर रोपांचा पुरवठा त्यासोबतचं जे शेतकरी चांगल्या पद्धतीचं मेहनत कष्ट करतात आहे अशा काही शेतकऱ्यांचे अनुभव किंवा त्यांच्या काही शेती संबंधीचे गोष्टी तुमच्याशी शेअर करत असतो. आजचे ही शेतकरी हा केळीचं घर ही बाग जी आहे ती खानदेशच्या भूमीवरची. खानदेश म्हणजे केळी उत्पादनातला सगळ्यात टॉपचा प्रदेश म्हणून किंवा एक खूप चांगला इतिहास खानदेशला आहे. इथले निलेश शिवराज चौधरी निलेश युवराज चौधरी आणि हे जे शेतकरी आहेत ते घोणखेल तालुका जामनेर जिल्हा जळगाव इथले आहेत. काय प्रयत्न आहेत ह्या मागच्या पाठीमागच्या 6-7 महिन्यातले आणि कसं कसं शेतीचं इथलं व्यवस्थापन चाललं ह्याची चर्चा आजच्या व्हिडिओमध्ये करण्यात येईल. निलेशजी तुमचं नाव आणि एकूण सगळं क्षेत्र किती आहे? माझं नाव निलेश युवराज चौधरी. माझ्याकडे 34 एकर जमीन आहे सर. 34 एकर. हो. आजच्या दिवशी निलेश चौधरींच्या 34 एकरामध्ये कुठली पिकं उभी आहेत? माझ्याकडे आता केळी आहे 8,500 आणि मका आहे 16 थैल्या 16 बॅग आणि मूग आहे 4 एकर. मूग, मका आणि केळी एवढीच पिकं घेतात. केळी. आणि ह्याच्या आधी पूर्वापार दुसरी कुठली पिकं घेत होता? बागायती होतं? मी पहिले कपाशी घेत होतो सर. बरं. आजच्या 2 वर्षापूर्वी पूर्ण माझी कपाशी असायची. कम से कम 40 ते 50 बॅग माझ्या कपाशी राहायची आणि बाकीचा मका वगैरे असं किरकोळ राहायचं. पण जेव्हापासून मी पाणी आणलं शेतामध्ये तेव्हापासून आधी पाणी नव्हतं माझ्याकडे, त्यामुळे मी कपाशीची लागवड करत होतो. बरं. आता ही 34 एकर क्षेत्र जे आहे ते वडिलोपार्जित आहे का? वडिलोपार्जित आहे आमच्याकडे. हो. पूर्ण वडिलोपार्जित आहे. मग आता ह्यात तुम्ही किती लोक शेती करताय? वडील, भाऊ? नाही, मी एकटाच शेती करतो. माझा मोठा भाऊ एअरफोर्स मध्ये आहे, त्यामुळे पूर्ण शेती मीच सांभाळतो. आणि वडील माझे मी छोटा असतानाच वारले. मी म्हणजे जबाबदारी समजा मी 13-14 वर्षाचा होतो तेव्हापासून वडील वारले. तेव्हापासून मीच जबाबदारी घेतली शेती. आणि मोठे भाऊ तुमचे एअरफोर्स हवाई जहाज ते कुठे असतात? ते बरेलीला आता UP बरेली. बरं. आज खूप वर्ष झाले असतील. हा, खूप वर्ष. त्या सर्व्हिस संपली त्याची, म्हणजे आता वाढवले त्यांनी 3 वर्ष. अच्छा. सर्व्हिस संपली म्हणजे वडिलांच्या म्हणजे कमी वयात वजन जबाबदारी पडल्यामुळे सगळ्या वजन म्हणा किंवा हे सगळ्या पाईपलाईन वगैरे सर्व स्वतःच्या बळावर केलं. कोणाचाही सपोर्ट नसताना स्वतःच्या शेतीच्या भरोशावर केलं सर सर्व. दुसरं काय नाही? दुसरं काय? शिक्षण माझं ग्रॅज्युएशन झालंय. नोकरी काय केली? नाही केलंच, मी गेलोच नाही कुठंच नाही, प्रयत्नही नाही केला. फक्त शेती शेती एक शेती आणि ते डेव्हलपमेंट केले. हा, पूर्ण शेती. आता माझे पहिले माझ्याकडे फक्त 90 पाईप होते सर, वडील वारले तेव्हा. त्याच्यानंतर जे माझ्या जबाबदारी आज 34 एकरात कुठेही जा, कुठेही वाल फिरवा, ठिबक सिंचन पूर्ण 34 एकरात एवढं चांगलं पूर्ण जाऊन केलं. आता सगळ्यात महत्वाचा एक विषय आहे की एवढं जे सगळं क्षेत्र आहे ह्याला मेन सोर्स काय पाण्याचा? पाण्याचा माझा कालव्यावर आहे. 2 कालव्यावरून पाईपलाईन आहे माझ्या. एक पाळदीच्या नाईक धरण म्हणून आहे आणि एक गावातलं धरण म्हणून आहे. दोघी धरणाहून 4-4 इंची पाईपलाईन आहे दोघी. आणि शेतात 2 विहिरी आहे. कालव्यातून पाणी विहिरीत येतं, विहिरीतून सगळ्यांकडे डिवायडेशन होतं. मग आता ही एवढं सगळं क्षेत्राला किती लोक तुमच्याकडे काम करतात? माझ्याकडे आता 3 माणसं आहेत कायमची. 2 पावरी आहे आणि 1 पठाण आहे. आणि मी स्वतः असं काय घरी नाही बसून. सकाळी 7 म्हणजे माझी शेती असते आणि संध्याकाळचे 7 म्हणजे माझी शेती असते. दुसरं काहीच काय नाही. बाकीचं काहीच नाही. शेती का शेती. खूप चांगलं आहे. म्हणजे काय शेवटी कसं कमी वयात जबाबदारी पडली त्यानुसार सगळ्या गोष्टी तुम्ही डेव्हलप करत आला. शिकतोय नव्हतं आता. हे काहीच नव्हतं. हे आता आपलं दुसरंच वर्ष आहे. आपण शिकतोय याच्यातून. बरोबर. माझं स्वतः बॅकग्राऊंड कोणतंच नाही की आपण खानदेशी एकदम केळी बागायतदार अशातलं काहीच नाही. एकदम ह्या गावात पहिला शेतकरी मी केळी लावणार आहे सर. असं आहे. हो. 2 वर्षापासून मी स्टार्टिंगला पहिली केळी मीच घेतली. त्याच्यानंतर आता हे माझ्यासोबत मी जोडले सर्व परिवार. चांगले पैसे झाले का? 1 नंबर. माझ्या पहिल्याच बागात मला 43 खोड होतं. 16.5 लाखाचं झालं होतं सर. 16.5 लाख रुपयाचं म्हणजे काय म्हणू 43 खोड होतं माझं ते. आणि ही सगळ्यात महत्वाचं म्हणजे शेती करत असताना आणि एकदम सुरुवातीला फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन. सुरुवातीला एकदम पैसे झाले त्यामुळे कॉन्फिडन्स लेवल वाढून गेला, खचून गेला नाही. त्यामुळं पुढे ऑटोमॅटिक 4.5 लाखाचे टरबूज पण घेतले. पण ते पहिल्याच वेळेस जर पडला माणूस तोंडावर तर मग ते थोडस अडचणी येते आणि मग त्याला मूड राहत नाही, इच्छाशक्ती.
चांगलं आहे. प्रयत्नवादी म्हणून आपण हो. त्या पद्धतीने तर येऊ पुढं आता हे ज्यावेळेस केळीचं क्षेत्र निवडलं तुम्ही किंवा ठरवलं लागवड करायची, त्याच्या आधी ह्यात कुठलं पीक होतं आणि कसं शेत तयार केलं? जमीन कशी तयार? जमीन ही याच्या पहिले याच्यात कपाशीच होती सर. कपाशी होती. मी कपाशी नागरटी वगैरे केली आणि हे रोपच आपले रोपच लावले बनाना हाऊसचे. नाही. पण मग शेणखताचा वापर शेणखताचा वापर नाही केला. मी बेडवर टाकलेलं होतं सुरुवातीला म्हणजे कपाशीच्या वेळेस ना, कपाशी निघाल्यानंतर जेव्हा मी टरबुजासाठी बेड काढले होते ना, तेव्हा बेडवर टाकलेलं होतं. त्याच्यानंतर नाही टाकलं. मग आता तुम्ही टरबूजाचा आणि केळी रोपांचा अंतर किती होतं त्यामध्ये लावताना 15 दिवसाचा गॅप पडला होता सर त्यांचा यांचा. म्हणजे आधी केळी नंतर टरबूज? नाही, पहिले टरबूज लावले होते, नंतर केळी लावली. आखणी करून घेतलेली होती. पहिले टरबूज लावलं, नंतर केळी लावली. शेणखताचा वापर नाही, ठीक हा, आहे. आतापर्यंत ह्या 6-7 महिन्यामध्ये किती वेळा रासायनिक खताची डोस दिली? मी 4 डोस दिले सर. 4 डोस दिले. त्याच्यानंतर एक साधारणपणे म्हणजे जे काय मायक्रोन्यूट्रन्स वगैरे जे असतात ते दर हप्त्याला सोडत असतो. आणि त्याच्या पुढे येऊ आपण. 16 नंतर चालू, समजा 8 दिवसाला चालू तुमची. जनरली घडावरच्या फवारणी किती होती शेवटपर्यंत तुमच्या? माझ्या दर 8व्या दिवशी चालतो सर. आता माझं तिकडचं 4.5 हार्वेस्टिंग होईपर्यंत किती वेळा आपण घड फवारणी करतो? दर 8व्या दिवशी चालूच असतं सर. जोपर्यंत 5-7 फवारणी होऊन जातात. तर 3 म्हणता ना रासायनिक खताचे डोस? 4 रासायनिक खताचे डोस 16-8 दिवसाला आणि फवारणी. या सगळ्या गोष्टीमध्ये काही आता कसं तुमचा थोडा खर्च वाढला असेल टरबुजामुळे, पण मल्चिंग म्हणा, मल्चिंग, रोप, खत, फवारणी, औषधं, काही मजूर, जे पण काय लागलं सुरुवातीला कलिंगडला आणि केळीला, त्याचा एक अंदाजे ह्या क्षेत्राला एवढा किती खर्च आला? किती एकर क्षेत्र हे तर पण आता सध्या 2.5 एकर समजा केळीचं 2.5 एकरला दोन्ही मिळून त्यावेळेस किती खर्च आला, किंवा ह्या 7 महिन्यापर्यंत किती रुपयापर्यंत खर्च आलाय, आणि अजून तुम्हाला पुढे किती होईल असं वाटतं? आता इथपर्यंत समजा आपलं जे अंदाज शेवटपर्यंत 50-60-70 खर्च होतोच. 70 रुपये खर्च होतोच सर. आणि पुढे अजून होईल समजा 10-20 रुपये अजून तर वाढणारच, कारण मजुरांचं भरपूर. आता पत्ती कापायचं, किलं कापायचे, घड फवारणी. पाठीमागचा 70 झालाय म्हणताय का सगळा 70? सगळा 70-80 पर्यंत होतो शेवटपर्यंत. आता गृहित धरून चालू आपण एक 50 ते 60 झाला, 50 पर्यंत झाला. 15 रुपये पुढे होईल, 75 रुपयेपर्यंत धरून बरोबर ना? 75. तसं म्हणजे थोडासा खर्च वाढलाच आहे, पण सुरुवातीला टरबूजची रोप म्हणलं तर तसा 80 टरबुजांमुळे वाढला तो खर्च, नाही तर कमी होतो. ह्या सगळ्या व्यवस्थापनामध्ये साधारणपणे निलेश चौधरींना आसमानी संकट कधी आले की असं वाटलं की आता काही ही बाग राहत नाही, म्हणजे झोप लागली नाही, गारपीट, वादळ आलं होतं सर. वादळ आलं होतं, पण मी नेट लावलेली होती आजूबाजूने पूर्ण. त्या नेटमुळे माझे रोप वाचले नाही तर आज माझा अर्धा भाग पडलेला राहिला असता. कंडिशन तर तुम्हाला दाखवतो मी. पाईप सुद्धा वाकून गेले डायरेक्ट. घास पण दिसतोय म्हणजे काही ठिकाणी बाजूला आजूबाजूला घास आहे ना, घास लावलेला आहे ना. म्हणजे तो जनावरांसाठी लावला का तुमच्या नाही, बागेसाठी लावला? बागेसाठीच लावून ठेवला. म्हणजे ही पण काळजी घेणं महत्वाचं, नाहीतर मग कायच राहिलं नसतात. म्हणजे जे काय जिकडून घास आहे तिकडून जिकडून घास नाही तिकडून डायरेक्ट नेट लावलेली होती 90% वाली. त्यामुळे हवाच घुसू दिली नाही मध्ये, त्यामुळे वाचला हा भाग. आता एक साधारणपणे ह्या सगळ्या व्यवस्थापनामध्ये ह्या एवढ्या बागेला फक्त किती लोकांची राबणूक किंवा कष्ट करायला? 3 माणसं माझे फक्त, बस. माणसं 3 माणसं फक्त. तुम्ही स्वतः? मी स्वतः 4. आम्ही 4 जण म्हणजे कंटिन्यू रोपं लावल्यापासून या बागेत. बाहेरचे माणसांनी लावलेले रोप नाही, मजुरांनी लावले होते बाहेरच्या. बाकी नंतर तिथून नंतर जे त्याचं पोंगा भरणी पासून डिंचिंग पासून सगळं आम्ही 4 जणांनी केलं. पानं, स्वच्छता, सगळं 4 जणांनी केलं. 4 हो, बाकीचं मजूर लावलेच नाही आम्ही बाहेरचे. आणि आता कमीत कमी मला वाटतं म्हणला की पहिल्यांदा केळी आणली, किती वर्षातला हा विषय? हा 2रं वर्ष. आता हे 2रं वर्ष आहे माझं. नाही तुमचं आहे, पण म्हणजे 2च वर्षात. मग आतापर्यंत हातातनं तुमचे किती पिकं गेले केळीची? माझे 2 गेले. 2 पहिल्या वेळेस पण पैसे झाले? पहिल्या वेळेस भरपूर पैसे झाले. दुसऱ्या वेळेस थोडा भाव डाऊन असल्यामुळे थोडे कमी झाले. आता 3रा प्लॉट उभा आहे. नाही, हा 4था आहे. 3रा तिकडे उभा आहे. म्हणजे ह्या 4 प्लॉट मध्ये हायएस्ट रेट काय मिळाला होता आणि सगळ्यात
लोस्ट म्हणजे 2400 हायस्ट भेटला होता आणि 900 एकदम लो भेटला होता. म्हणजे त्या 900 मध्ये खर्च निघाला होता का? तेव्हा हा 1-1.5 लाख रुपये सुटले फक्त बस, सगळं जाऊन सगळं जाऊन. तरी पण ठीक आहे ना, ते- म्हणजे हा. नुकसान तरी नुकसान नाही नाही, झालं. मार्चवाला बाग होता तो, हा, नुकसान त्या- तरी नाही. नुकसान नाही. पण ते रुपये बोगस दिलं होतं आम्हाला, हा. ते दुसऱ्या कंपनी. ठीक आहे, तो काही विषय नाही. पण सांगायचं एक विषय म्हणजे चढ उतार आहे. असं काय नुसतं लयच प्रॉफिट दिसते केळीत आणि किंवा लय मोठं प्रॉफिट आहे नाही. केळीत, असं पण नाही. दोन्ही बाजू आहेत. म्हणजे कधी 8-9 रुपयाने पण विकायची वेळ आली आणि कधी चांगले पैसे पण झाले, जिथं एकदम प्रसन्न वाटलेलं आहे, मन मेहनत एकदम- चालू ठेवा फक्त, बस काहीच नाही बस, याच्यामध्ये. कर्म करत हे बस राहायचं. कर्म करत राहा, फळाची चिंता करू नका. हा प्रकार आहे फक्त हा केळीचा. तर हे होते निलेश युवराज चौधरी, गाव गोंडखेड, तालुका जामनेर, जिल्हा जळगाव इथले शेतकरी. नवीन ठिकाणी नवीन केळीच्या बागेत ह्यानंतर मी भेटतो. तोपर्यंत धन्यवाद.